राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा। नमस्कार, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये एप्रिलच्या या तारखेला येणार। नेमकी काय अपडेट समोर आली, नेमकी कोणत्या तारखेपर्यंत पैसे खात्यावरती येणार असल्याची माहिती आली आहे। सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळाला का त्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित केला गेलेला जात आहे। ते आपण थोड्याच वेळात पाहू, त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटपाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांना खुशखबर, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आता प्रशासकीय स्तरावर वाटप करण्याची सुरुवात झाली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला असला तरी अनेक शेतकरी तांत्रिक कारणामुळे पुढील हप्त्याचे अपेक्षित होते, जो आता लवकरच जमा होणार आहे। या प्रक्रियेत सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे समावेश करण्यात आले असून तिथे तांत्रिक कामाला आता मोठी गती आली आहे। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी आवश्यक असलेली व सर्व प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। पुढील टप्प्यातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्यात लाभ दिला जाणार असून डीबीटीच्या माध्यमातून हे 2+2 म्हणजे 4000 रुपये थेट बँक खात्यात वर्ग केले जातील। पीएम किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे हे पैसे आता थेट तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार वेळापत्रक ठरवले असून सकाळी बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित करण्याचे योजन सरकारने आखलेले आहेत। व तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न होता की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला व तसेच नमोचा 8वा हप्ता मिळाला तर आम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता मिळेल का असा प्रश्न शेतकरी विचारत होते। तर सरकारने असं सांगितलं आहे की प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्याला सगळे म्हणजेच दोन्ही हप्ते मिळणार आहेत। त्या कारणामुळे आता शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहेत। जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचे अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली पात्रता तपासून घेणे आता अत्यंत गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांना सरकारकडून ज्या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे त्यामध्ये हे जिल्हे आघाडीवर असून येथील वाटपाची प्रक्रिया आता पारदर्शकपणे राबवली जाणार आहे। ज्या शेतकऱ्याकडे 4 चाकी वाहन नाही अशा खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना वार्त्यावर हा निधी जमा होणार आहे। आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।